हॅलो, वेलकम टू माय चॅनल। आज आपण काळ्या घेवड्याची भाजी म्हणजेच काळ्या घेवड्याची उसळ बनवणार आहोत। त्यासाठी आपण इथे घेवड्याचे काळे दाणे घेतले आहेत। आपल्याकडे घेवड्याचे ओले दाणे नव्हते, त्यामुळे आपण वाळलेल्या घेवड्याचे दाणे एक रात्र पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। ते दाणे आपण आता कुकरमध्ये टाकूया। ते दाणे शिजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकूया। थोडेसे मीठ आणि हळद टाकून आता हे दाणे आपल्याला कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत। तोपर्यंत आपण भाजीला सुरुवात करूया। पॅन मध्ये आपण थोडेसे तेल टाकूया। तेल थोडेसे गरम झाल्यानंतर त्या तेलामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकूया। मोहरी आपल्याला तेलामध्ये चांगली तडकून द्यायची आहे। मोहरी तेलामध्ये तडकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि लसूणाच्या ठेचून घेतलेल्या 2 ते 3 पाकळ्या टाकूया। एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि कांदा आपण थोडासा लालसर होईपर्यंत परतूया। एक बारीक चिरलेला टोमॅटो त्याच्यामध्ये टाकूया। थोडंसं मिक्स करून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये ड्राय मसाले ॲड करणार आहोत। इथे मी 2 चम्मच मिरची पावडर घेतली आहे। चवीनुसार आपण त्याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकूया, थोडीशी हळद टाकूया आणि थोडीशी धना पावडर टाकूया। हे ड्राय मसाले आपण मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये आपण थोडेसे पाणी टाकूया आणि झाकण ठेवूया। मसाला आपल्याला चांगला एकजीव करून घ्यायचा आहे। आता आपण त्याच्यामध्ये 1 ते 2 चम्मच लसूण खोबऱ्याचे वाटण ॲड करणार आहोत। आपल्याकडे जर लसूण खोबऱ्याचे वाटण नसेल तर आपण ते स्किप देखील करू शकतो। हे शिजवून घेतलेले घेवड्याचे दाणे आपण आता त्याच्यामध्ये टाकूया, मिक्स करून घेऊया आणि वरून आपण त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया। तर अशा प्रकारे घेवड्याचे दाणे आपण शिजवून घेतल्यामुळे आणि मसाला चांगला परतून घेतल्यामुळे इथे आपली घेवड्याची भाजी म्हणजेच घेवड्याची उसळ तयार झाली आहे। अशा प्रकारे घेवड्याची भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा। तसेच अशा झटपट आणि टेस्टी रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राइब देखील करा। थँक्यू।